जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. मागील काही भागात आपण अंतर्भाव या ग्रंथातील पहिल्या समासाचा आढावा घेत होतो. या भागामध्ये अंतर्भावाचा हा समास संपत आहे. ग्रंथ अतिशय लहान आहे, पण लहान असलेला हा ग्रंथ आशयाने अतिशय मोठा आहे आणि याचा आशय व्यक्त करता करता कुठल्याही आध्यात्मिक माणसाला साधनेचं मूल्य काय आहे आणि साधनेचं गंतव्य काय आहे हे उमगल्याशिवाय राहणार नाही. अंतिमतः समर्थ काय म्हणतात ते आपण बघूयात. आता पुरे हा संसार झाले दुःखाचे डोंगर, अंतर साक्ष विचार सर्व जाणती. तरी आता काय करावे, कोणे समाधान असावे, हे मज दातारे सांगावे कृपा करुणी. ऐशी शिष्याची करुणा, ऐकोनी बोले गुरुराणा. केली पाहिजे विचारणा पुढले अध्यायी. इति श्री अंतर्भाव जन्ममृत्यू समूळ व्हावं. रामदासी सद्गुरुराव प्रसन्न झाले. संपूर्ण समासामध्ये दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे साधकाला आपण सतत बद्ध आहोत आणि जीवपणामध्ये गुंतलेलो आहोत याची जाण होत राहते. आणि दुसरा महत्त्वाचा भाग, हे जीवपण त्याला सतत संसाराकडे ओढतं, आध्यात्मिक जीवनापासून दूर नेतं, सद्गुरूंपासून दूर नेतं आणि हा दुरावा मोक्षापासूनही दूर नेतो. हे नेमकं होतं कसं आणि घडतं कसं हे आपण यानंतर बघणारच आहोत. पण या 3-4 ओव्यामध्ये समर्थ असं सांगतात, शिष्य विनवणी करतो सद्गुरूंना की आता पुरे हा संसार. इथे खरं तर या क्षणी त्या शिष्याला संसार मुळीचं नासका याची जाण आलेली आहे. तो नासका आहे, न असका आहे, म्हणजे सतत असेल असं काही नाही आहे. नासते विद्यते भाव असं गीता म्हणते. जे नाही ते कधीही असणार नाही, त्याचा भाव कधी असणार नाही. मुळात संसार सुखी नसेलच, तो जो दुःखाने बांधलेला असेल आणि सुखदुःखाने मिश्रित असलेल्या या जगण्यामध्ये जर वेळोवेळी मनुष्याला वेदना सहन करावी लागत असेल तर असा संसार सोडणे केव्हाही इष्ट आहे. पण याचा अर्थ समर्थांनी सांसारिक व्यक्तीचा किंवा गृहस्थाश्रमाचा द्वेष केला आहे असं मात्र अजिबात समजू नये. कारण गृहस्थाश्रम हा उत्तमच आहे. गृहस्थाश्रम अवश्य असावा, पण तो कसा असावा याविषयी समर्थ आपल्याला नियम सांगतात. म्हणून खरं तर संसार हा नेटका केला पाहिजे. हा नेटका होत नाही म्हणून दुःखदायक आहे. नेटका जर केला गेला तर नक्कीच सुखदायक आहे. यातील भेद शिष्याने समजून घ्यावा ही समर्थांची इच्छा आहे. पण यातून सुटायचं कसं म्हणून शिष्य विचारतो की आता पुरे हा संसार. हे विचारता विचारता शिष्य पुढे विचारतो की आता काय करावे, कोणे समाधान असावे. मी आता काय करू, कोणत्या मार्गाने जाऊ, कोणती साधना करू, कोणती गोष्ट मी केली म्हणजे माझ्यासाठी ती इष्ट असेल, ते माझं श्रेयस असेल, याविषयी शिष्य सद्गुरूंना विचारत आहे.
आणि आता हे ऐकून, शिष्याची विनवणी ऐकून समर्थ सद्गुरू पुढच्या समासामध्ये त्याविषयी विश्लेषण देणार आहेत. पण तत्पूर्वी या संपूर्ण समासामध्ये आपण काय काय बघितलं आहे हे आपण एकदा आढावा म्हणून बघणार आहोत. अगदी सुरुवातीला शिष्याने जीवपणे गुंतलो हे मान्य केलेलं आहे, पण हे जीवपण नेमकं काय आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे. कारण शेवटी मनुष्याचा देह म्हणजे जीव नव्हे, किंवा मनुष्याचा आत्मा म्हणजेही जीव नव्हे. पण हे जीवपण आहे काय? याच ग्रंथाच्या अंतिम भागामध्ये समर्थांनी देह हा निष्प्राण असतो, त्याला कुठल्याही संवेदना नसतात. मृत्यू होतो तेव्हा देहही जागेवरच असतो, त्यामुळे देहाला मृत्यू नाही हे समजावलं आहे. आणि मनुष्याचं आत्मतत्व, मनुष्याचा प्राण हा निघून जातो, आत्म्यालाही कधी मृत्यू नसतो. म्हणजे एकंदर मनुष्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्या देहालाही मृत्यू नाही आहे आणि आत्म्यालाही मृत्यू नाही. मग मृत्यू कोणाला आहे हा प्रश्न शिष्याला अंतिम भागात समर्थांनी विचारून समजावलेले आहे. इथेही किंचित आपण ते बघायला हवं, म्हणजे जीवपण म्हणजे काय हे आपल्याला कळेल. जेव्हा ईश्वरत्वाचा, ब्रह्मचैतन्याचा स्पर्श या देहाला होतो तेव्हा हा स्पर्श म्हणजे आत्मतत्व असतं. जेव्हा मी आत्मा नसून देह आहे आणि मीच कर्ता आहे अशी जाण मनुष्याला होऊ लागते, तेव्हा त्याच्याकडे कर्तेपण येतं. आणि हे कर्तेपण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जीवपण असतं. हा अहंभावच मनुष्याला बाधतो. हा अहंभावच मनुष्याला संसारामध्ये गुंतून ठेवतो आणि हा अहंभावच मनुष्याला कर्म करण्यासाठी उद्युक्त करतो. ही कर्मे त्याला बाधतात, कारण तो आपली भूमिका प्रत्येक कर्माच्या मागे उभी करतो. हे जीवपणच मनुष्याला बंधन होतं आणि या बंधनातून सुटण्यासाठी सारी साधना असते. म्हणून समर्थांनी प्रत्येक ग्रंथामध्ये काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्या आपण समजून घ्यायला हव्यात. समर्थांनी, मी अगदी सुरुवातीच्या भागामध्ये सांगितलं होतं की 4 गोष्टी प्रत्येक ग्रंथामध्ये व्यक्त केलेल्या आहेत, सुस्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, आणि हे ज्ञान म्हणजे केवळ आणि केवळ अपरोक्ष ज्ञानच आहे. ते पुस्तकी ज्ञान नव्हे, ती विद्या नव्हे, ते शब्दज्ञान मुळीच नव्हे. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. दुसरा मुद्दा समर्थांनी आपल्याला समजावला होता, तो म्हणजे सद्गुरूंशिवाय ज्ञान नाही. सद्गुरूंचं मूल्य अगदी अनन्यसाधारण असंच आहे. विचार करा, जर शिष्य आणि सद्गुरू यांची भेट झाली नसती तर अंतर्भावामध्ये हे जे प्रश्न आहेत हे साधकांनी कुणाला विचारले असते. म्हणून जेव्हा गुरूंसाठी आणि ईश्वरासाठी समर्पणाची बुद्धी साधकाच्या मनामध्ये उदयाला येते, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्यात आध्यात्मिकतेचा स्पर्श होऊ लागतो. तोपर्यंत होत नाही. उपनिषदामध्ये समित पाणी अशी एक संज्ञा आहे. समित पाणी म्हणजे समिधा हाती घेऊन आलेला शिष्य. उपनिषदामध्ये ही संज्ञा विशेषतः वापरली आहे, कारण त्या काळामध्ये कुठलाही शिष्य गुरुघरी गेल्यानंतर जर तो आत्मज्ञानार्थी असेल, मुमुक्ष असेल, जर त्याला मोक्षाची इच्छा असेल तर हातामध्ये काही समिधा घेऊन जात असे. त्या समिधा तो त्यांच्या समोर ठेवून त्यांना साष्टांग दंडवत घालत असे. असा शिष्य मला शरण आला आहे आणि त्याला मोक्ष हवा आहे, हे त्याने वाहिलेल्या समिधांवरून सद्गुरूंच्या लक्षात येईल. ही समिधांची मोळी म्हणजे काय? ही समिधांची मोळी म्हणजे तुमच्या देहाच्या, ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियाच्या शुष्क झालेल्या वासनांची ती मोळी असते.
ही वासनांची मोळी गुरूंच्या समोर ठेवायची, त्यांना साष्टांग दंडवत घालायचं, त्यांची सेवा करायची. मग सद्गुरूंचा अनुग्रह लाभतो आणि त्या अनुग्रहानंतर शिष्य जे काही विचारतो त्याची उत्तरं सद्गुरू त्याला या हृदयीचे त्या हृदयी देतात. ही भाषा शब्दांची नसते, ही अंतःकरणाची भाषा असते. आणि अंतःकरणाची भाषा ही भावाने कळते, ही शब्दाने कळत नाही. हे भाव देण्याचं काम श्री सद्गुरू करतात आणि शिष्य हे स्वीकारतो. म्हणून गुरु शिष्याचं नातं असं असतं ज्याला कुठलाही दुसरा पर्याय नाही. आजकाल एक नवीन विचार आपल्याकडे रूढ झालेला आहे. लोक सहजपणे म्हणतात की कुठे आहेत हो सद्गुरू, कुठे भेटतील हो असे गुरु. आता तसे दिवस राहिले नाहीत, आता तसे गुरुही राहिले नाहीत असं म्हणतात खरं. पण मुख्य मुद्दा असा आहे की सद्गुरू आहेत, पण सत्शिष्यांची वाणवं आहे. सत्शिष्य नसल्यामुळे आणि त्यांचं समर्पण नसल्यामुळे सद्गुरूही समोर येत नाहीत आणि शिष्याला खरं तर त्याची साधना सुरू होत नसल्यामुळे ज्ञानप्राप्तीही होत नाही. काही बद्ध अर्थात मुमुक्ष होण्यासाठी प्रयत्न करत असतात, पण सद्गुरू मिळतात, सद्गुरू अनुग्रहही देतात, सद्गुरूंची कृपाही होते, पण साधनाच करत नाही. जर साधनाच केली गेली नाही तर सद्गुरूंच्या कृपेचं नेमकं काय करावं हा मोठा प्रश्न होतो. कारण एकीकडून सद्गुरूंनी वेध घेतलेला असतो, परंतु शिष्याचं अनुसंधान मात्र टिकत नाही. आणि हे न टिकलेलं अनुसंधान त्याला साधनेपासून दूर नेत राहतं आणि सत्याचं यथार्थ दर्शन त्याला होत नाही. मग आता काय करावं? कारण जोपर्यंत यथार्थ दर्शन होणार नाही तोपर्यंत तो कर्मे करतच राहील, कर्माचे फळ त्याला मिळत राहील. फळं मिळाली की ती भोगावी लागणार, भोगली की पुन्हा त्याला वासना त्रास देणार, वासना जागृती होणार. जागलेल्या वासनेतून तो पुन्हा कर्मे करणार आणि कर्म केल्यानंतर त्याला पुन्हा फळे भोगावी लागणार. कर्म आणि फळ याचं चक्र ज्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्या कर्मसिद्धांताविषयी आपण केव्हा तरी बोलू. पण या अशा विचारांमुळे आणि अशा या साधनेपासून दूर जाण्याने साधक मात्र नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये अयशस्वी होतो. पुन्हा पुन्हा दुःख त्याला भोगावे लागते आणि या भोगलेल्या दुःखातून सुटका न झाल्याने शिष्य आपल्या आयुष्यामध्ये जीवपणाला कंटाळतो, दुःखी होतो आणि पुन्हा पुन्हा तो सद्गुरूंना विचारू लागतो की आता मी काय करू, आता मी काय करावे, कोणे समाधान असावे. हा प्रश्न शिष्याच्या वतीने श्री समर्थांनी विचारलेला आहे आणि याला उत्तर हे समर्थ येणाऱ्या पुढच्या दुसऱ्या अंतर्भावाच्या समासामध्ये देणार आहेत. हे आपण सगळं विस्ताराने बघणार आहोत. फक्त साधकाने एवढं लक्षात ठेवायचं आहे की जीवपणातून जर सुटका हवी असेल तर संसार जरी केला तरी तो नेटका करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट, सद्गुरूंनी दिलेला साधन मार्ग सोडून कुठल्याही परिस्थितीमध्ये मोक्ष मिळण्याची सुतरामही शक्यता नाही. जर सुखी व्हायचे असेल आणि मनुष्य मात्राचे कल्याण व्हायचे असेल त्या अध्यात्म मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही. हे श्री समर्थ अंतर्भाव या ग्रंथाच्या पहिल्या समासातून आपल्याला समजावत आहे. पुढे काय आहे आपण ते पुढच्या समासामध्ये बघणार आहोत. सध्या एवढेच पुरे. जय जय रघुवीर समर्थ.